जो आपण मान्य अंदाज आता ते फायनान्शियल इयर सुरू व्हायच्या आधी मांडतो आहोत, त्याच्यात आणि ऍक्च्युअल आकड्यांमध्ये 9-10 महिन्यानंतर याचा जास्त गॅप असता कामा नये. 2023-24 मध्ये 3 पार्ट असतात, एक महसुली आहे, एक भांडवली आहे आणि एक कर्ज आहे. तर अशा तिन्ही भागांची बेरीज बघितली तर 1075.19 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक मागच्या वर्षी महासभेनं मंजूर केलं होतं. महसुली, भांडवली आणि कर्ज हे सगळं गृहीत धरून हे 2024-25 जे आहे ची आकडेवारी आहे. तर त्याच्यामध्ये काही वाढ होऊन ती आता 1157.23 कोटी रुपये इतक्याचं अंदाजपत्रक आयुक्तांनी स्टँडिंग कमिटीसमोर सादर केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 2024-25च्या अंदाजपत्रकाच्या प्रमुख बाबी फक्त आपल्याला सांगते. जमा जी होती आहे, आमच्याकडे जो निधी येतो आहे, तर त्यातल्या प्रमुख बाबी आहेत. मालमत्ता करापासून आम्ही पकडले 311.15 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित पकडलेलं आहे. भूमी आणि मालमत्ता पासून 21.26 कोटी रुपये. नगररचना विभागाकडून विकास शुल्क आम्हाला जमा होईल 34.32 कोटी रुपये आणि जीएसटी आणि मुद्रांक शुल्क अनुदान आम्हाला 318 कोटी रुपये जमा होईल असा एक अंदाज आम्ही पकडला. आता या 24-25च्या अंदाजपत्रकामध्ये ज्या खर्चाच्या प्रमुख बाबी आहेत तर त्या कुठल्या आहेत? तर सेवकांचं वेतन आणि भत्ते यांच्यावरचा खर्च 221 कोटी रुपये आहे. सेवानिवृत्त सेवकांचं पेन्शन आणि देय रक्कमा 117.93 कोटी. याशिवाय रस्त्यावरच्या लाईटचा वीज खर्च आहे, WESLचं पेमेंट आहे, त्याला 23 कोटी रुपये लागतील. पंपिंग स्टेशन, जलशुद्धीकरण केंद्र यांचा वीज खर्च याच्यासाठी सुमारे 62 कोटी रुपये लागतील. याशिवाय आम्हाला कच्च्या पाण्याची किंमत इरिगेशन डिपार्टमेंटला भरावी लागते, जे आपण धरणातून आणि नदीमधून उचलतो. त्याच्यासाठी आम्हाला 23.22 कोटी रुपये रोजावे लागतील. पाणी पुरवठा विभागाच्या देखभाल दुरुस्तीसाठी 36.26 कोटी रुपये आम्हाला लागणार आहे.
मी तुम्हाला